बोल. संतोष बोलांडे, प्रतीक नितीन भोसले सुद्धा आपण ते पुसतो. तरी ते कुलदैवत आपल्यापासून समजा 100 किलोमीटर लांब आहे किंवा 50 किलोमीटर लांब आहे, तरी सुद्धा आपल्या गावाच्या जवळ आसपास काही आपली दैवत असतात, काही आपली महत्त्वाची ठिकाणं असतात जिथं बाबा एखाद्या अमावस्या पौर्णिमेला जाऊन नारळ घरातली म्हणतातच जावा तिथं नारळ फोडून ये जा आपल्या जेवायचं, हा एक प्रकार ओळखत असतो. हे रायरेश्वरचं पठार आणि रायरेश्वरवर जे मुख्य शंकराचं मंदिर आहे ते या पूर्ण मावळ भागातलं, म्हणजे इथून रायगड परत येतं कारीमध्ये जे दे पिसुर्ले गावामध्ये बाजी पासलकर आहे. राजगडच्या ह्या बाजूला म्हणजे तुम्ही आता भोरच्या डॅमच्या पाठीमागं बांबुळले तिथे असं निकल काय. आपण आत्ता जिथं उभे आहोत तो स्वराज्याचा मूळ गाव आहे, मूळ स्रोत आहे. राज्य वाढतं कशावरून? तलवारीच्या जोरावर राज्य वाढलं आहे. ते राखायचं काम नंतर करायचं. ठीक आहे, माझं राज्य वाढलं ना, नंतर राखणे मी बसवेन तिथं. कारण शेवटी त्याला पूर्णपणे विस्तारला तिकडे नागकिंड म्हणून एक टोक आहे, आसवली किंड आहे. त्या मार्गाने जर आपण गेलो पुढे कामत्याचे नाळ आहे, पुढे नाळ आपण त्या ठिकाणी आपला मंगळगड आहे. त्या ठिकाणी उत्तर बाजूला बघाल तर या ठिकाणी इकडे राजगड, रोहिडा हे सर्व परिसर आपण साधनांची लगबग कैसी केली लावणी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष लावणी आता विशेष रायरेश्वर, मोहनगड, कावळ्यागड, रायगड या 3 दिवसीय मोहिमेची आज आपण सुरुवात करत आहोत. दिनांक 29 जून 2018
सकाळी 6 वाजलेले आहेत. आताच मंदिरामध्ये आपण पूजा केली. सर्वांना मोहिमेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आजच्या मोहिमेमध्ये साधारण एक 60 सदस्य आज सहभागी झाले आहेत. उद्याही काही मंडळी आमची सहभागी होणार आहेत. खूप छान प्रकारे मोहीम आहे. मोहिमेमध्ये निसर्गाचा आनंद घेत आपण आता मोहीम सुरुवात करतोय. त्याच्यानंतर आम्ही रायरेश्वरच्या पठारावरून दक्षिण दिशेला जाऊन दक्षिण उत्तर टोकावरून आम्ही धानिवलीचे छोटंसं गाव आहे वरती पठारावरती, त्या गावावरून खाली उघडमध्ये उतरणार आहोत. तिथे पुढे आमचा पुढचा मार्ग असेल. सोबत आपल्या रानवर अरुणदा पाटला आहेतच. बोला ना. दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले धुके बोलती स्पर्श है बाकी मुके मुके, दाटले धुके दिवे लाखो मनामध्ये लागले लागले, दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके. ही विरघळ असते आणि सतीशिळा असते. सतीशिळा ही कशी ओळखायची की एखादी हे बघा, बाईचा हात असतो आणि तिला बांगड्या असतात, ही सतीशिळा जाते. आणि ह्या विरघळमध्ये काय की योद्धा कसा मेला त्याचं पूर्णपणे डिटेलिंग दिली असतं. आणि विरघळ ही खालच्या थरापासून वाचली जाते. म्हणजे हा समज आता ही छोटी विरघळ, म्हणजे छोटी म्हणजे जे खालचे पार्ट गेलेले खालती असंच असणार की हा वीर इथे खालती मेलेला असणार, त्याच्यावरती तो वीर कशा प्रकारे मेला त्याचं समोर हे दिलेलं असणार, म्हणजे रेखाटलेलं असणार. म्हणजे शिल्प की जर असेल की एका तलवारबाजीत वगैरे मेलं असेल तर ते तलवार आणि भाला किंवा कशात तर ते तिथं दाखवलं जातं. आणि समोर त्याच्या शत्रू असतो ते सर्व दाखवलं जातं. दुसरं त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये दाखवलं जातं की अप्सरा ह्या त्यांना स्वर्गामध्ये घेऊन जात असं. आणि त्याच्या वरच्या टप्प्यात बघितलं की स्वर्गामध्ये गेलं जातं. मग त्याच्या शिवपिंड असतं, ही शिवपिंड आहे आणि शिवपिंडीच्या समोर हा वीर बसलेला आणि हा चंद्र, सूर्य चंद्र या आसमंतात अशा पद्धती या वीराची कीर्ती या आसमंतात नांदत राहील असं याचं अर्थ असतं.
परिवारात सामील झाले की असं वाटणार पण नाही बाबा आपण फरक आहे. चांगलं आहे थोडंसं फिजिकली त्रास झाला पण चांगलं झालं. बारा महिन्यामुळं माझा जुना मित्र रमेश कम 12 वर्षानंतर पहिल्यांदा असं त्याची माझी गाडी पडली. गेल्या वर्षी आम्हाला सोबत पहिलाच ट्रेक आहे आणि रेंज ट्रेक पण मी त्याचे स्वतःहून किल्ले फिरायचो पण ते अरुणदादा म्हणतात तसे ते काही ट्रेक नाहीत अर्धा दिवस आणि 1 दिवस तशा टाईपमध्ये. पण माझा मेन उद्देश हा होता की मी सागरदादांच्या पोस्ट वगैरे फेसबुकवर बघत असतोय अशीच एखादी पोस्ट बघून मी जॉईन केला असेल कधीतरी आणि ते फक्त शो ऑफ करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी ते कामं नाहीत करत ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. कारण आजकाल सोशल मीडियावर ह्या गोष्टीचं फार ग्लॅमर केलं जातं शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचं प्रेम आणि त्या सगळ्याबद्दल. इवन मी मागच्या वर्षी रायगडला राज्याभिषेकला गेलो होतो तेव्हा त्या दरवाज्यात जेव्हा राजे येणार होते तेव्हा बाकी सगळे ते आपली फोटोग्राफी टीम त्यांचं बघते ते हारवाले त्यांचं बघतायत पण सागरदादा एकटे ते बुर्जावरून हे काढत बसले होते ते पण मी खाली उभारून बघत होतो. म्हणजे बाकीची टीम पण होती पण त्यांना मी पर्सनली ओळखत होतो तसं. तर हा मेन उद्देश होता की जे असे फार मोजके ग्रुप राहिलेत अलीकडं जे काही वेळी खरंच म्हणजे प्रोफेशनलपेक्षा स्वतःसाठी किंवा गिव्ह इट बॅक टू आपला इतिहास वगैरे ह्याच्यासाठी करतात. तर तो माझा मेन उद्देश होता यांच्यासोबत येण्याचा आणि पहिला दिवस तर चांगलाच पार पडला. बघू आता कसं होईल. कृष्णापुरीची पदवी जर झाली तर आम्ही दोघे ट्रेक करू. आधी एक किल्ला देखील बघितलेला आहे. मी 8 ते 9 संघटनेमध्ये काम करतो म्हणजे शिवकऱ्याचं कडा म्हणतो ना असं आहे आणि टेक्निकची भरपूर आवड आहे. बारागड परिवार असे की मागच्या एसटीला जोडले अतिशय अद्भुत आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. म्हणजे परिवाराला आवडलं असं की जी मुलं आहेत ती सगळी एकदम जीवाला देणारे पोरं आहेत. म्हणजे टीमवर्क म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा असं कुठंच अनुभवायला मिळत नाही. आणि दुर्ग संवर्धन करणारे 2-3 संघटना आहेत किंवा समाजकार्य करणारे 2-3 संघटना आहेत सगळ्यामध्ये मी त्याच पद्धतीने काम करतो. पण या परिवारात आल्यानंतर एक शिस्त म्हणा किंवा एक प्रेम म्हणा एक आपुलकी म्हणा ही आपुलकी या परिवारातून होती. म्हणजे ऍक्च्युली मी या ट्रेकला माझं शिकलो होतं पण दादांचा शब्द आला की तुझ्यावर गाण्याची गाण्याची जबाबदारी आहे तर तुला आलं पाहिजे. आणि परिवाराची जी कामगिरी आहे ती तुम्ही पाहिली आहे. प्रत्येकानं सोशल मीडियावर पाहिली असेल प्रत्यक्ष आता तुम्ही आल्यावर त्यावेळेला आपण पाहिली असेल. प्रत्येकाच्या डोक्यात एक आहे की बाबा हा परिवार वेगाने पुढं सरकतो पण या वेगानं पुढं सरकणाऱ्या गोष्टीला या यशस्वीपणाला सगळ्यात महत्त्वाची पाठीमागची ओळख आहे सगळ्यात महत्त्वाची. आणि ते सगळे एकदम माळेत गुंतलेले त्यांच्या जीवावर हा बारागड परिवार इतक्या मोठ्या उद्या आणि निश्चितच कुठल्याही प्रत्येक गोष्टी प्रत्येक निर्णय प्रत्येक संवादन कार्य ही जी मोठ आहे ती अशीच राहणार आणि अशीच यशस्वी तिची वाटचाल असणार. आणि खरं म्हणजे एका शब्दात सांगायचं तर या गोष्टीचा मला व्यक्तीचा अभिमान होतो. आपला हा ट्रेक रायगड मी आपण पण आमच्या टीम करायचं तुम्हाला 2 दिवसामध्ये पण ट्रेक होत आहे. आपण मागे 2 दिवसामध्ये केलं आमची टीम कोणी 2 दिवसामध्ये ट्रेक होत जाईल ते झालेले इंस्टाग्रामला ट्रेक करून असेल आपण टीमसाठी करून जाईल. आम्हाला त्याच्यामध्ये आनंद नाही आहे त्याच्यामध्ये जास्त आनंद आम्हाला याच्यामध्ये आहे की आमच्यामुळे अमेरिकांची 4 लोक आली त्या लोकांनी आमच्यासोबत हा ट्रेक केला त्यांची इच्छाचा ट्रेन वाढलं त्या माध्यमातून त्यांच्याकडे सगळ्यांनी बदल त्याचा बदलला ते संवर्धन कार्यामध्ये मदत करू लागले. यामुळे आम्ही सगळ्यांना सोबत ठिकाणी आहे म्हणजे त्यांचं कुठेतरी अंतर्गत म्हणणे का की हा पैसा जो आहे आपल्या चांगल्या कामासाठी नाही का वापरला जातो. तुमच्यावरती आमचा विश्वास आहे. आमच्या आपोआप हातवरती होते. मी ऋषिकेश पाटील मूळ पालघर. साधारण 2 वर्षापूर्वी मी मुंबईत आलो तेव्हापासून मोबाईल मिळाल्यामुळे साहजिकच व्हॉट्सअप फेसबुक त्यानुसार कळते सर अरुण दादा सतीश दादा भगवान शिंदे सर त्यांचं म्हणजे फेसबुकवर फक्त मला आधी वाचनाचीच आवड होती फक्त वाचन वगैरे कंटिन्युअसली चालू होतं. मग त्यातनं नंतर सागरदादांच्या वाघ दरवाजा मोहिमेबद्दल वाचलं आणि तिथून मग मी हळूहळू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट सर्वांशी वाढवत गेलो एक म्हणजे 1.5 वर्ष मी प्रयत्न करत होतो की एक तरी ट्रेक करेल पण जमत नव्हतं कारण माझी शरीरयष्टीमुळे साहजिकच घरचे पाठवत नाही त्याच्यामुळे घरचे असे जवळपासचे किल्ले जे सोपे आहेत 1 दिवसामध्ये करून ते 1-1.5 वर्ष वाढवलं
आता नेमकी सुट्टी मिळाली त्यामुळे मग अचानक केला प्लॅन की जाऊयात. आयुष्यातला पहिला रेंज ट्रेक होता, चांगला पहिला दिवस तरी चांगला गेलाय. पुढचे 2 दिवस आजचा ट्रेक सांगायचं म्हणजे खूप पॉझिटिव्ह होता आणि सगळ्यात चांगला डिसिप्लिन घेतला होता की त्या धरणामधनं आपल्याला घेऊन आले. त्याच्यामध्ये सगळ्यांचा थकवा निघून गेला आणि अतिशय सिनिक तो भाग होता आजच्या ट्रेकचा मेमरी आणि नंतरचा आपल्या मोहनगडचा तो होता. आणि दुसरी गोष्ट बद्दल सांगायची म्हणजे की आज बरेच ॲडव्हेंचर ट्रेकर जे आहेत ग्रुप तर ते लहान मुलांना अलाव करत नाही आणि ते काम बाळायगड होतं. बाळायगड परिवार हा लहान मुलं असून दे, वृद्ध असून दे किंवा 5-7 वर्षाचा असून या सर्वांचं स्वागत आहे. त्यांच्या डोळ्यावरून आले, मन भरून आलं, त्यांची जुळी मुलं आहेत. आज त्यांनी भवानीकडा, लिंगाणा, एक कुठली AMK असे जे टॉप अवघड आहेत सह्याद्रीतले ट्रेक ते सगळेच्या सगळे बाळायगड परिवारासोबत केलेले आहेत आणि दोन्ही मुलांनी केलेले आहेत. त्याचा त्यांना अभिमान वाटतो. आम्हालाही आमच्यासोबत ते आले, ती 2 लहान मुलं सतत येतात. आमच्या परिवारालाही त्यांचा अभिमान वाटतो. साहजिकच आहे ना, इतका स्ट्रॉंग आहे परिवार आणि ती त्यांची मुलं सुद्धा की एक गट्टी, एक नातं जमून जातं ना ते. तसं नातं ते जीवाभावाचं नातं आता ते झालं बाळायगड. आता ते काय परिवार आपल्या आईवडिलांच्या काळात तोडत होतं. त्यांची इतकी 2 लहान मुलं आहेत की त्यांनी बाळायगडवर विश्वास दाखवून इतके आवड मोहिमेमध्ये सहभाग केले. त्याचबरोबर आपले डॉक्टर दादा आहेत अजय पाटील दादा, त्यांनी सुद्धा आपल्या लिंगाच्या मोहिमेमध्ये त्यांच्या वाईफला आणि लहान मुलांना सुद्धा लहान मुलं त्यांना सुद्धा घेऊन आले होते. तो त्यांचा तो विश्वास आहे परिवारात, तोच आम्हाला आणखी पुढे मोठं कार्य करण्यासाठी बळ देतो आणि त्या विश्वासामुळेच आम्ही आणखी पुढचे निर्णय घेतो, पुढच्या मोहिमा आहेत करतो. इतक्या लहान मुलांना असं लिंगाच्या काही ठिकाणी देणं आजकाल खूपच या घटना असतं, पण ते विश्वास जो आहे ते विश्वासाचा साथ धरून आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो त्या मोहिमा पार पडतो. त्यामुळे अशी लोक खूप चांगले लोक आम्हाला जोडले लाभलेले आहेत. तर मी समीर कुंडाजी चिकणे. तसं मूळच्या इथे शिवतरगळच्या वरती एक छोटीशी वाडी आहे, शेरावाडी, तिथलंच आहे, पण राहायला अंबरनाथला असतो. रेंज ट्रेक म्हणाल तर लहानपणी मामासोबतच आम्ही तिथूनच रायगडला पायी जायचो. त्यावेळी समजायचं नाही की रेंज ट्रेक आहे. आम्हाला त्यावेळी एसटी पेक्षा ते सोपं वाटायचं मधल्या रस्त्याने. आणि आजच्या मोहिमेबद्दल एक सांगेल, एक छोटासा अनुभव मगाचा की जेव्हा येत होतं तर मामाचा अँकल, त्याचा ऍक्सिडेंट झाला, अँकल त्याचा फोल्ड झाला होता उतरताना. मग अशी अतुल मागे होता सगळं. मी अतुलला सांगितलं, अतुल तू पुढे जा, मी मामाला घेऊन येतो, मला इथले रोड माहिती आहे. पण तो थांबला पाठीमागे. ही जी जबाबदारी आहे त्याची, म्हणजे त्या लोकांना जी जाणीव आहे, म्हणजे त्यासाठी 100पैकी 100. म्हणजे इथे म्हणजे हे जे जबाबदारीचं जे आहे ना, जाणीव आहे ना, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणजे त्याच विश्वासावरती लोक तुमच्याकडे बघतात, तुमच्याकडे घेऊन बोलतात. आणि दुसरा, मगाशी मी अरुणदांशी पण बोलताना आपला विषय झाला. मी याच्या अगोदर रुपकुंड पास केलाय, चादर लेक केलाय, हिमालयातले 2 ट्रेक झाले. त्याच्यापेक्षा आजचा अनुभव भन्नाट होता. तिथे ते फक्त नदी यायची आणि त्याला चालत राहायचं आणि तो बर्फ आणि ते काय येडगिरी असते. म्हणजे जेवढे ऍडव्हेंचर कॅम्प आहेत ना, ते तिथे जे आता जवाहरलाल नेहरू माउंटेन यांचे आहे ना तिथे अकॅडमी, ती सह्याद्रीत पाहिजे होती. इथे ऍक्च्युली माणूस जगायचा म्हणजे ट्रेकिंग काय असतं ना, ते इथे असतं. ते तिथे काहीच नाही, सरळ चालत असतं आणि लाखो रुपये आपण घालवतो. त्यापेक्षा हे खूप म्हणजे आजचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त आहे. त्यापेक्षा ट्रेकिंगची आवड मला आहेच, खूप ट्रेक सुद्धा केली आधी. पण याआधी मी बाळायगड परिवारासोबत लिंगाणा केला होता आणि त्यावेळेला जी काय सवंगडी भेटले, जी काही मित्र भेटले, अक्षरशः जीवाभावासारखी. मी जेव्हा फेसबुकला एक पोस्ट टाकली ना, त्यानंतर मला सगळ्यांचे मेसेजेस आले, भावा गेला, सांगितलं पण नाही एका शब्दाने. अशा शब्दात मला मेसेजेस आले, रागवले वगैरे. मी त्यांना म्हणून नाही रे भावा, सॉरी, अचानक झालं असे मला बोलावं लागलं. आणि नावाप्रमाणेच आहे बाळायगड आणि हा परिवारच आहे आणि सगळे परिवारासारखे जातो, हेच खूप आहे. आणि आजचा अनुभव सांगायचा झाला तर खूप वेळा पडलो मी. तो मोहनगड काही येत नव्हता. मी इंटरनेट सर्च केलं, 1000 फूट दाखवलं. मी होते 1000 फूट दाखवले, काय फरक आहे 1000 फूट आहे रे.
किल्ले ठीक आहे अर्धा पाऊस चढून होतात, हा काहीतरी जास्तच काहीतरी वेगळंच काहीतरी आहे, काही समजायलाच मार्ग नव्हतं. नंतर वरती गेलो, वरचं जे काही निसर्ग होतं ना अविस्मरणीय. खरं सांगतो निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ना ते सह्याद्रीच दाखवतो. आणि आपण खूप नशिबान आहोत की शिवाजी महाराजांमुळे हे सगळं निसर्ग आपल्याला बघायला मिळतं. आणि नंतर मोहनगड उतरताना जी माझी फाटली ना मला जाणवलं की माझे शूज मला साथ देत नाहीयेत, तुम्ही कसं घसपडत येत होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचे जे काय आहेत गौरव पवार, म्हणजे थकवा जाणवलंच नाही. आणि मला अजून सुद्धा काही जाणवत नाही थकवा. बघू आता उद्या परवा काय होतं. सांगायचं सिंहगड केलता तर नाही झाला तो, अर्ध्यातूनच महाग आलो. पाठ लागली होती सगळी. पांडा भाई फॉलो नाही चालू. आजपर्यंत एक व्यवस्थित झाला, थकलो नाही काय नाही व्यवस्थित चालू आहे. अजून पण हसतो ना खेळ पडलो नवीन मित्र भेटले, नवीन ते हसले. पांडा भाई फॉलो नाही म्हणलं नाही हसला. त्याला अजून कळतं पांडा भाई कोणला म्हणते. ट्रेक असा होता, अवघड होता, अवघड सोपा ट्रेक आहे. पण तोही फुल समाज होता 15 ऑगस्टला. आणि मेन म्हणजे सिंहगड ते राजगड एक दुसरा ट्रेक आहे, राजगड ते तोरणा तो एक दुसरा ट्रेक आहे. आपण सिंहगड ते राजगड करून राजगड ते तोरणाच्या पायथ्यापर्यंत आपण एका दिवसामध्ये आलो. त्यानंतर मी कैलबाईला मोहिमेत आल्यानंतर पाहिलं काय त्याच्यासोबत त्यांनी जे दुर्ग संवर्धनाचे मोहीम आहेत ते खूप चांगलं काम करतात. त्यानंतर मी माझ्या मित्रांना सांगितलं याला बोललो आणि मग आणि असा अनुभव होता ना का म्हणजे निसर्गामध्येच असं पूर्ण धुकच होतं, पण एक क्षण असा दाखवायचा तर धुकं सगळं जायचं, तेव्हा आपल्याला अंदाज यायचा की आपण कुठे आहोत. मेन म्हणजे आपण लिंगाला चढतो तेव्हा फक्त सुळका आहे, आरोग्याला सुळका असं वाटतं लोकांना पूर्वेकडच्या बाजूला. पण लिंगाचा किल्ला आहे, कारागड जे आहे ते पश्चिम बाजूला आहे. लिंगाचा सुळकेच्या पश्चिम बाजूला म्हणजे रायगडच्या बाजूला किल्ला आहे. त्या ठिकाणी किल्ला त्या ठिकाणी जायला वरच्याला पायऱ्या आहेत, कारागृह आहेत, धान्य कोठार आहे, पाण्याची टाकी आहे, घरांचे चौधरी आहेत. ते मेन बघायला जातो. लिंगाणा क्लाइंब करणं, वरती सुळक्यावर फोटो काढणं म्हणजे क्रेज झाले मुलांच्या मध्ये. लोकांना शुल्क असंच वाटतं. लिंगाणा किल्ला आहे, किल्ला केलेली किल्ला आहे. किल्ल्याची बाजू पूर्ण त्याच्या वाटेमागच्या बाजूला आहे, जी रायगडच्या बाजूला. त्याच्यामुळेच मी रायगड परिवारला पहिला ट्रेक इथे गेला लिंगाणा. मला पहिल्यापासून उद्या आपल्याला काही करून या ठिकाणी 4:30 ते 4:45 वाजता या ठिकाणी हॉल सोडायचं. एकूण प्रॉब्लेम आपल्या मार्गाला लागायचं. सकाळी पण चहा वगैरे आपल्या त्या ठिकाणी सोय करू, चहा घेऊन आपण निघायचं. इथून आपण वरती निघाणार आहे. निराणीचं उगम स्थान आहे त्या ठिकाणी, तर ते आपण त्या ठिकाणी बनवतो. त्या ठिकाणी एकदम वेगवेगळे ते बघणार आहोत. आणि ते इथून मग वरती जो वरंदा घाटाची सुरुवात होते इकडे, तर त्या सुरुवातीपासून वरंदा घाट मेन जो खिंड आहे ते खिंडी पण जाणार आहोत. ते कावळा किल्ला आहे, कावळा किल्ला विभागाला गेलेला आहे. तर उद्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. काही पाण्याची टाकी आहे, वरती देवीचं मंदिर आहे, पलीकडे कावळा किल्ला, तो सगळं बघणार आहोत. उद्या सकाळी सुद्धा गाडी लवकर उठा सकाळी. आणि तिकडून कावळा किल्ला बघून आपण पारमाची मार्गे दुसऱ्या मुक्कामा ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्गला आपण पोहोचणार आहोत. तिकडे रायगड आहे, उद्या संध्याकाळी सुद्धा 6 पर्यंत आपण तिकडे पोहोचायचं आहे. त्यामुळे सकाळी सगळ्यांनी लवकर उठा. ताजी 7 दिवस तांगड तोडी नंतर पाय दुखत घ्यायचे. त्यामुळे काही घाबरू नका. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवाचे कोणाला काय एवढं सांगून एवढं सांगितलं नाही कळालं. शत्रूचे मन धडके, मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शिवाच होणार, साखर शिवाच होणार. अरे पाहिजे
वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र मातीतेही राखिलो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जिंकलो आम्ही.
रागड देशा व्यंकट देशा दगडांच्या देशा या कोकणामध्ये आपण पाहिलं की सगळेजण मासे आणि भात खाणारे लोक. आता या लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळवणं तेवढं काही सोपं नाही. यांना घेऊन जाऊन आळंदीमध्ये घेऊन जाणं, आळंदीवरून पंढरपूरला घेऊन जाणं हे बाबांनी एवढं फार मोठं काम केलं आहे. आपली रायचूर आलेली पंतप्रधानांची मोहीम आहे, तिकडे दोघांच्या रायगडाची मोहीम आहे. आपल्या आम्ही रायगड ते सिंहगड किशनसोबत रायगड ते सिंहगड अडीच दिवसामध्ये पूर्ण केला होता. आणि मनामध्ये आलं होतं प्रत्येक वर्षी आपण माझ्या वाढदिवसाला जातो इकडे, यावर्षी सुद्धा जायचं होतं. एवढंच मनामध्ये आलं की का ना आपण एका सुट्टी पण आहे त्याच्यामध्ये, आणि का ना आपण रायगड मोहीम आयोजित करायची. ग्रुपमध्ये बोलणं झालं आणि मोहीम ठरली. आणि माझे भाग्य समजेल मी तिथे सगळ्यांच्या समोर वाढदिवस साजरा करायला मिळतं. आणि उद्या वाढदिवसाच्या दिवशी रायगडावरती महाराजांचे आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे सोबत जातो. त्यामुळे आता हा केक फक्त मी नाही कापला, आपण सर्वांनी मिळून कापायचं. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप.
त्याचबरोबर ते रायगड मोहिमेचा आता तिसरा दिवस आहे. 3 दिवस भरपूर अशी तांगडतोड मोहीम करत त्या रायसोड ते रायगड मार्गावरील ज्या गावं आहेत त्या गावातील सर्व वास्तूंचा अभ्यास करत आपण इथपर्यंत आलो आहोत आणि आपल्या मोहिमेत सांगता आता होत्या रायगडावरती. आता आपण राजसभेमध्ये ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र घेऊन आपण इथे महाराजांच्या समाधीजवळ जाणार आहोत. तिथे नतमस्तक होऊन आपल्या मोहिमेत सांगता होईल. तत्पूर्वी आपण इथे ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र घेतो. मोठ्या जर म्हणूयात, धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राजा फुले, राजा फुले, देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परिते, मारो निघालावे परिते, देवदास पावती फत्ते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अवघा कल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा, मुलुख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी, धर्म संस्थापनेसाठी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. आपण शिवरायांचा ध्येयमंत्र घेतोय. ते भक्तिभावनाने मोठ्या आवाजात म्हणायचे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे, कैसी असे, सकळ सुखांचा केला त्याग, सकळ सुखांचा केला त्याग, कोणी साधिले तो योग, मनोनी साधिले तो योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी गेली, कैसी गेली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, परी आता विशेष, यावरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांची आठवावे, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, यलोकी परलोकी उरावे, यलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. दुर्गवती प्रजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतांश राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर
शास्त्रवीर न्याय संस्कृत पंडित अखंड शत्रुंजय मान मृत्युंजय श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. राजमाता आई जिजाऊ साहेबांचा विजय हो. हिंदवी स्वराज्य संकल्पक आबासाहेब महाराज शहाजी महाराजांचा विजय हो. नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्रीमंत गिरो रायगडाचा विजय हो. रायगडाचा विजय हो.